नमस्कार. श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत. आपण आज 7व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. श्री विठ्ठल मंदिर. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे. पतित पावनी चंद्रभागेत स्नान झाल्यावर वाळवंटातील गर्दीतून वाट काढील घाटाच्या मार्गाने पूर्वाभिमुख मुख्य मंदिराच्या महाद्वारापर्यंत पोचता येतं. विठ्ठल मंदिर हे अत्यंत भव्य आणि विशाल आहे. त्यातलं शिल्प अत्यंत देखणं आहे. मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. मंदिराची पूर्व पश्चिम लांबी 350 फूट, दक्षिणोत्तर रुंदी 160 फुटापर्यंत आहे. मंदिराची शिखरं उंच आहेत. त्यावर देवी देवतांच्या मूर्ती आणि कलात्मक असं नक्षीकाम केलेलं आहे. उत्सव काळात मंदिराच्या शिखरावर आकर्षक अशी विजेची रोषणाई केली जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी मंदिर आणि शिखरं प्रकाशाच्या झगमगाटांनी खुलून दिसतात. या मंदिराला 8 दरवाजे आहेत. त्यापैकी पूर्व आणि उत्तरेकडील 3 दरवाजे असून दक्षिण आणि पश्चिम दिशेला प्रत्येकी 1 दरवाजा आहे. मुख्य मंदिराच्या भोवती किल्ल्यासारखा तट आहे. प्रवेश करण्यासाठी 4ही दिशांना दरवाजे आहेत. या दरवाजांचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग केला जातो. विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला महाद्वार म्हणतात. या महाद्वारासमोरच चोखोबाची समाधी आहे. समाधीसमोरच महाद्वाराच्या 12 पायऱ्या आहेत. त्यातील पहिल्या पायरीला नामदेवाची पायरी म्हणतात. येणाऱ्या जाणाऱ्या संतांची चरणधूळ आपल्याला लाभावी म्हणून नामदेवांनी या ठिकाणी समाधी घेतली. पायरीच्या वर असलेल्या छतावर संत नामदेवांची सुंदर चित्रमूर्ती असून तिथे नामदेवांचा अभंग लिहिलेला आहे. मुखी सदा नाम संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. ही पायरी पितळी असून त्यावर नामदेवांचा पितळी मुखवटा बसवलेला आहे. याच्या वरच्या बाजूला पितळी पत्र्यावर 14 मनुष्याकृती आहेत. हे नामदेवांचे नातलगूत. असं सांगितलं जातं की नामदेवांनी समाधी घेतल्यावर त्यांच्या 14 नातेवाईकांनी इथेच त्यांच्या समवेत समाधी घेतली. नामदेवाच्या पायरीमुळे महाद्वाराला नामदेव दरवाजा असंही म्हणतात. महाद्वाराच्या 12 पायऱ्या चढून गेल्यावर 33 कोटी देवांचं देवघर लागतं. तिथे काही देवांच्या पितळेच्या मूर्ती दृष्टीला पडतात. नामदेव पायरीच्या डाव्या हाताला एक मोठा वटवृक्ष आहे. मंदिरालगतच नव्या दर्शन मंडपातून मंदिरात जाण्यासाठी पूर्वाभिमुख असा दरवाजा आहे. दर्शन मंडप आणि मंदिर यांना जोडणारा एक पूल बांधला गेला आहे. याच मार्गाचा उपयोग आता मुख्यतः जनसामान्यांना पाददर्शन घेण्यासाठी वापरला जातो. मंदिरातर्फे 5 मजली दर्शन मंडप बांधण्यात आला आहे. अनेक चिंचोळ्या मार्गातून मार्ग काढीत सगळे मजले चढून आणि खाली उतरून मंदिराच्या वरच्या भागातून बांधलेल्या मार्गाने दर्शनाला जावं लागतं. वारीच्या वेळी हा दर्शन मंडप दर्शनार्थी भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. भाविकजन भक्तिभावाच्या सामर्थ्यावर श्री विठ्ठलाच्या क्षणभराच्या दर्शनाची लालसा धरून आतुरतेने 24 तास रांगेत उभे राहिलेले असतात. वरच्या भागाला बांधलेल्या मार्गातून जाताना सर्वप्रथम दर्शन होतं ते विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिराच्या कळसाचं. विविध प्रकारचे सुंदर रंगीत नक्षीकाम आणि अनेक संतांच्या, देवी देवतांच्या आणि ऋषींच्या कोरीव नक्षीकाम केलेल्या मूर्तींनी सजलेला श्री विठ्ठलाचा कळस. श्री विठ्ठलाच्या गर्भागारामधील 48 फूट उंचीचं शिखर साधं असलं तरी आकर्षक असं आहे. शिखरावर 8 गोपुरं आहेत. शिखराचे 3 टप्पे आहेत. त्यापैकी तळावरील टप्प्यावर हत्तीस्वार, घोडेस्वार, भजनात मग्न असलेले वारकरी आहेत. मधल्या टप्प्यावर गणेश, शाकंभरी, नरसिंह, गरुड, मारुती, श्रीकृष्ण, गवळणी यांची चित्रे आहेत. याच चैतन्य महाप्रभूंचे सुद्धा अत्यंत सुंदर चित्र आहे. शिखर उंच आहे. कळसा शेजारी शिखराचे दर्शन घेऊन लोक धन्य होतात. असं म्हणतात की वारीच्या काळात श्री विठ्ठल भगवंत भक्ताचं दर्शन करण्याकरता शिखरावर जाऊन बसतात. पुढे चालत आपण कानोपात्राच्या झाडाजवळ येतो. पुढे गणपतीचं दर्शन होतं. गारेच्या गणपतीपुढे अंबाबाईचं दर्शन होतं. पूर्वाभिमुख 3ऱ्या दरवाजाला तरटी दरवाजा म्हणतात. या दरवाजानेही आत गेल्यावर कान्होपात्रा, लक्ष्मीदेवी, व्यंकोबा यांचं दर्शन होतं. कान्होपात्रा ही श्यामा नावाच्या वेश्येची मुलगी असून अत्यंत रूपवती
आणि नृत्य गायन कलेत निपुण होती. संत समागमाने तिची पांडुरंगचरणी भक्ती जडली. परिणामी आईच्या व्यवसायात न पडता मंगळवेढ्याहून पंढरीत येऊन राहिली. तरी पण तिच्या सौंदर्याची कीर्ती बादशहाच्या कानी गेली आणि तिला घेऊन येण्यासाठी त्याने आपले दूत पाठवले. देवदर्शन करून येते असं सांगून ती देवळात गेली आणि आपणाला या संकटातून वाचण्याविषयी तिने पांडुरंगाची आर्त भावाने आळवणी केली. तिने विठ्ठलचरणी माथा ठेवला आणि तिथेच ती भौतिक शरीर सोडून भगवत धामात गेली. निष्प्राण कलेवर तिथे राहिलं. त्या जागी हा तरट्टीचा वृक्ष उगवला. या वृक्षाचं वैशिष्ट्य असं की याची पाने सर्व ऋतूत हिरवीच असतात. ही पानं शुभदायक आणि विद्येत यशदायक असल्याची भावना आहे. त्यामुळे भाविक आवर्जून ही पानं घेतात आणि संग्रही ठेवतात. मंदिराच्या दक्षिण बाजूला 2 दरवाजे आहेत. एक स्त्रियांच्या दर्शन व्यवस्थेसाठी असणारा दरवाजा आणि 2 बाजीराव पळसाळीस जोडणारा दरवाजा. मंदिराच्या पश्चिम बाजूला एक मुख्य भव्य दरवाजा आहे. याला पश्चिमद्वार म्हणतात. मंदिराच्या उत्तर बाजूला मुख्यत्वे 3 दरवाजे आहेत. 1 रुक्मिणी दरवाजा, 2 रुक्मिणी गोपूर दरवाजा. यातून आत गेलं की भव्य आकर्षक लाल दगडाचा रुक्मिणी सभामंडप आहे. नवरात्रात इथे धार्मिक कार्यक्रम म्हणजे कथा, प्रवचन, कीर्तन आदी होतात. या दर्शन मंडपातून थोडंसं वर गेल्यावर अजून एक मंडप आहे. तिथे अनुक्रमे काशी विश्वेश्वर, लक्ष्मीनारायण, श्री कालभैरव, काशी रामेश्वर, एकमुखी दत्त, भक्त प्रल्हाद महाराज, नृसिंहदेव, हनुमान आणि गरुड यांची मंदिरे आहेत. 3 बोधले बुवांच्या ओवरीत प्रवेश करणारा दरवाजा. आज जे मुख्य मंदिर आहे त्यात 4 भाग आहेत. पहिला मुख्य मंडप, दुसरा 16 खांबी मंडप, तिसरा चौखांबी मंडप आणि नंतर 4थे गर्भगृह. देवळाच्या सभोवतीचा फरसबंदी रस्ता अगदी अरुंद आहे. यात्रेच्या वेळी या रस्त्यात फार गर्दी असते आणि ती मंद गतीने पुढे पुढे सरकत असते. मुक्तिमंडप म्हणजे मुखमंडप. पूर्वेकडे असलेल्या महाद्वारातून प्रवेश केल्यावर मुखमंडप लागतो. त्याच्या दोन्ही बाजूला खोल्या आहेत. शेवटी डाव्या बाजूला गणपतीचं एक आकर्षक स्थान आहे. मुखमंडपाला मुक्तिमंडप असेही म्हणतात. सध्या या मंडपाच्या वर देवाचा नगारखाना आहे. पहाटे आणि संध्याकाळी इथे मंगलवाद्य आणि नगारे वाजतात. असं सांगतात की एकेकाळी या गणेश मूर्तीसमोर मंडपातच महाद्वाराकडे तोंड करून सिंहासनावर श्री विठ्ठल मूर्ती होती. महामंडप. मुख्य मंडपातून पुढे गेल्यावर एक छोटा लाकडी चौक लागतो. या चौकाला महामंडप असं म्हणतात. चौकात दोन्ही बाजूंना ओऱ्या आणि खोल्या आहेत. मुखमंडपातून हा कुंडपात प्रवेश करताच आग्नेय दिशेला डाव्या बाजूला कोपऱ्यात श्री दत्ताचं अतिशय सुंदर असं दर्शन आहे. उजवीकडच्या एका खोलीत एक मोठा मारुती आहे. मंडपाच्या मध्यभागी विठ्ठल मूर्तीसमोर एक गरुडाचं आणि दुसरं हनुमंताचं मंदिर आहे. याच मंडपात कथा, कीर्तनं होतात. पलीकडच्या बाजूला पाकशाळा आहे. तिथे देवाचा महानैवेद्य म्हणजे भोग तयार होतो. या मंडपाची पूर्व पश्चिम लांबी 120 फूट आणि दक्षिणोत्तर रुंदी 60 फूट आहे. आतील बाजूला सुंदर सागवानी लाकडी छत आहे. मंडपाची उंची 45 फूट आहे. इथे गरुड मंदिराच्या मागे, हनुमान मंदिराच्या मागे क्रमशः 30 फूट उंचीच्या 2 दगडी दीपमाळा आहेत. डाव्या हाताला एक सुंदर आणि मोठं तुळशी वृंदावन आहे. असं सांगतात की पूर्वी गरुड मंदिराच्या शेजारी 12 फूट व्यासाचा पार होता. या पारावर 2.5 फुटाची अशी वेणुगोपाळाची विलक्षण वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती होती. या मूर्तीचा अनन्यसाधारण विशेष असा की तिच्या डाव्या हातात वेणू आणि उजव्या हातात वीणा होती. या मूर्तीसमोर सभामंडपात व्यासपीठासमोर बसून तंबुरा हातात घेऊन कीर्तनकार, प्रवचनकार इथे कीर्तनं, प्रवचन करत असत. या सभामंडपात भिंतीवर अनेक संतांचे अभंग लिहिलेले आहेत. तसंच संतांची रंगीत चित्र आणि माहिती फलक आहेत. त्यात महाराष्ट्रीय भक्त मंडळींना परिचित असलेले रामदास स्वामी, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावतामाळी आणि नरहरी सोनाराची चित्र म्हणजे मूर्ती आहेत. या मंडपात नित्य गायन, वादन, कीर्तन, प्रवचन आदीचे कार्यक्रम होतात. गोकुळाष्टमीला आणि मुख्य यात्रेत दहीहंडीचा कार्यक्रम होत असतो. मुख्य मंडपातून वर चढून जाताना खजिना मंडप लागतो. त्याची लांबी 50 फूट आणि रुंदी 10 फूट आहे.
मंडपाच्या मध्यभागी पेशव्यांनी श्री विठ्ठलाला अर्पण केलेली एक मोठी घंटा आहे. डाव्या बाजूला अलंकारगृह आहे. या मंडपातून मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी 3 दरवाजे आहेत. त्यापैकी मधला दरवाजा पितळी पत्र्यांनी मढवलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना जय विजय यांच्या सुंदर कलात्मक मूर्ती आहेत. त्या शेजारी दोन्ही बाजूंना कोनाड्यात श्री गणेश आणि शाकंभरी देवतांच्या रेखीव मूर्ती आहेत. या मुख्य पितळी दरवाजातून श्री विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येतं आणि डाव्या बाजूच्या दरवाजातून पदस्पर्श दर्शनाला जाता येतं. मंडपात संतांचे भक्तांच्या मनाचा ठाव घेणारे अनेक अभंग लिहिलेले आहेत. आता 16 खांबीत प्रवेश मिळणार या विचारानेच दर्शनासाठी तासनतास उभ्या असलेल्या भक्त भाविकांच्या मनात आनंदाच्या लहरी उठू लागतात. जय जय विठ्ठल रखुमाईचा जयघोष सुरू होतो. आता सर्व भक्त मंडळी अधिकच सतर्क आणि उत्साहित होतात. विठुरायाला भेट देण्यासाठी म्हणून आणलेल्या तुळशी आणि सुगंधित मोगऱ्याच्या माळा आणि पेढ्यांचा डबा चांगल्या रीतीने हातात धरतात. भगवंतांना भेटण्यासाठी त्यांनीच आपल्याला इथपर्यंत आणलं म्हणून भाविक मनोमन विठू माऊलीचे आभार मानून कृतज्ञतेचा भाव ठेवून त्याच्या भेटीसाठी आतुरलेल्या मनाने 16 खांबीत प्रवेश करतात. 16 खांबी मंडप. सभामंडपातून पुढे गेलं की 16 खांबी मंडप लागतो. 16 दगडी भक्कम खांबावर हा उभारलेला असल्यामुळे याला 16 खांबी मंडप म्हणतात. या मंडपात जाण्यासाठी 3 दरवाजे आहेत. नवीन ज्ञानेश्वर दर्शन मंडपातून जेव्हा 16 खांबी मंडपात दर्शनासाठी प्रवेश केला जातो तेव्हा एका बाजूने मंदिराची भिंत आणि दुसऱ्या बाजूने लाकडी लोखंडी कठडे अशा पद्धतीने चिंचोळ्या मार्गातून प्रवेश करत चौखांबी मंडपातून जावं लागतं. यावेळी दर्शनाच्या रांगेतून जाताना भिंतीच्या छोट्या छोट्या खिडक्यामध्ये प्रथम श्री हनुमानाचा आणि नंतर श्री नरसिंहाचा विग्रह आहे. या ठिकाणाहून भक्तांना श्री विठ्ठलाच्या मुखचंद्राचं दर्शन होतं. वनमाली कंबू कंठ सुस्वर सामलालसह कंजवक्त्र शश्मुहीनश्चिंबुको वेदजिह्वकः. श्री विठ्ठलाच्या गळ्यात वनफुलाच्या माळा आहेत. शंखाप्रमाणे गळा आहे. कंठ मधुर आहे. ते स्तुतिप्रिय आहेत. त्यांचं मुख कमलसदृश सुंदर आहे. श्मश्रूरहित सुंदर हनवटी आहे. त्यांची जिव्हा वेद आहे. असं भगवंताचं ध्यान करणारे भक्त जेव्हा एका क्षणासाठी का होईना श्री विठ्ठलाच्या श्री मुखकमलाचं दर्शन करतात तेव्हा त्यांचं हृदय भक्तिभावनेनं द्रवून जातं. हृदयात आनंदाचं भरतं येतं आणि भक्त मनात भगवंताची अनेकविध स्तुती करू लागतो. पुंडरीक स्तुतो वंद्यो भक्त चित्तप्रसादकः स्वधर्म निरत प्रीतो गो गोपी परिवारितः घनश्यामो घनखो घटोत्कच पितृप्रियः घनस्तनी परिवारो घनवाहन गर्वः तुलसी दासभूषाढ्यस तुलसी काननप्रियः पांडुरंग क्षेत्रमूर्ती सर्वमूर्तीरनामयः. भक्त पुंडलिकाने ज्याची स्तुती गायली आहे असे भगवान श्री विठ्ठल भक्ताच्या मनाला आनंद देणारे, गायी गोपींच्या परिवाराने युक्त असे, स्वधर्मरत असणाऱ्या भक्ताची आवड असणारे असून त्यांची वाणी घनगंभीर आहे. ते भीमाचे प्रिय असून त्यांची छाती कसलेली आहे. ते तुळशी माळेने शोभतात. त्यांना तुलसीवन अतिशय प्रिय आहे. थोडे समोर गेल्यास काचेच्या एका मोठ्या पेटीत वेद ठेवलेले असून नंतर श्री संत तुकारामांच्या पादुकांचंही दर्शन आहे. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांच्या कृपेमुळे आपण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पाहणार आहोत. भक्तांच्या कृपा प्रसादाशिवाय आपण भगवंताच्या समीप जाऊ शकत नाही. दयाळू संतच आपल्याला त्यांचं दर्शन करवतात. आता आपण मुख्य द्वाराजवळ येतो. द्वाराच्या दोन्ही बाजूला जय आणि विजय या आध्यात्मिक जगताच्या द्वारपालांच्या चतुर्भुज मूर्ती आहेत. 16 खांबी मंडपातले 16 दगडी खांब हे कर्नाटक तामिळनाडू राज्यातील मंदिराच्या खांबाप्रमाणे आहेत. दगडावरील शिल्पकला अप्रतिम आहे. या 16 खांबांवर महाभारतातील एकूण 64 रेखीव चित्रे आहेत. या मंडपाची लांबी 64 फूट आणि रुंदी 42 फूट तर उंची 12 फूट आहे. खांबावर कृष्णलीला मत्स्यकुर्मादी अवतारांची चित्रही आढळतात. चौखांबी मंडप. 16 खांबी मंडपातून पुढे गेल्यावर चौखांबी मंडप लागतो. इथूनच आपल्याला पांडुरंगाच्या सावळ्या साजिऱ्या गोजिऱ्या नखशिकांत संपूर्ण स्वरूपाचं दर्शन होतं. या मंडपात जाण्याचा दरवाजा मोठा असून चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे. हा मंडप 4 खांबावर आधारलेला आहे. दक्षिण बाजूला एक लहान दरवाजा आहे. सेवादारी याच दरवाजाने गर्भगृहात प्रवेश करतात. या दरवाजाला हत्ती दरवाजाही म्हणतात.
श्री विठ्ठलाच्या महापूजेचा संकल्प याच ठिकाणी रंगशिलेवर सोडला जातो. चौखांबीच्या उजव्या बाजूला श्री विठ्ठलाचं शेजघर आहे. त्यात चांदीचा पलंग असून त्यावर पांढरा शुभ्र गाद्या, तक्के आहेत. श्री विठ्ठलाच्या विश्रांतीसाठी मखमली बिछाना आहे. इथे चांदीच्या 2 समया असून चांदीचं तांब्यापात्र आहे. शेजारतीच्या वेळी श्री विठ्ठलांना शेजघरात जाण्यासाठी इथेच रोज पायघड्या घातल्या जातात. श्री विठ्ठल दर्शन. चौखांबी ते चौरी ढोळपर्यंत दर्शनाच्या सोयीसाठी साखळी लावली आहे. सावळ्या परब्रह्माच्या श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आलेल्या भक्त भाविकांच्या मनात अष्टसात्विक भाव दाटून येतात. शरीर मन रोमांचित होतं. चिरंतन सुखासाठी आसुसलेल्या जीवाला साजिऱ्या गोजिऱ्या कटेवर हात ठेवून उभ्या असलेल्या प्रसन्न मुखारविंदाच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहत तन्मय होऊन सर्वस्वाला विसरून जातो. सहजपणे त्याच्या मुखातून वासुदेव हरी बाहेर पडतं. श्री विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होऊन भाविक भक्त कृतार्थ होऊन जातात. श्री विठ्ठलाचं दर्शन घेताना श्री तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ज्ञान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाही नशी मुख आवडीने. पंढरपुरात आलेल्या सर्व महान भक्तांनी विठ्ठलाच्या या सर्वांग सुंदर रूपाची गौरवगाथा गायली आहे. संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलाच्या अलौकिक रूपाचं वर्णन करताना म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. भगवंत विठ्ठलाचे दोन्ही हात कमरेवर ठेवून विठेवर उभे असलेले रूप अतिशय सुंदर मनमोहक आहे. तुळशीहार गळा कासे पितांबर, त्यांनी गळ्यात तुळशीहार परिधान केला असून कासेवर पितांबर वस्त्र परिधान केलं आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. भगवंताच्या कानामध्ये मकर कुंडल म्हणजे मत्स्याकृती कुंडलं तळपत आहेत. या मकर कुंडलांची हालचाल होत असताना त्याचं प्रतिबिंब श्री मुखावर पडतं, तेव्हा आधीच दैदिप्यमान असलेलं त्यांचं मुख आणखी तेजाने उजळून निघतं. भगवंत आपल्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी धारण करतात. भगवान विठ्ठल विटेवर उभे असून त्यांचे हात कटीवर ठेवलेले आहेत. भगवंताच्या पाठीवर शिंख, हृदयावर श्रीवत्सलांचन, पोटावर त्रिवली आहे, कमरेला कंबरबंद आहे. श्री विठ्ठलाच्या चरणकमलावर ध्वज चक्रादी चिन्ह आहेत. श्री विठ्ठलाचं मुख अत्यंत मनोहर आहे. नासिका सरळ सुंदर साजिरी खानून किंचित मिटल्यासारखे नेत्र आणि गोबरे गाल आहेत. श्री विठ्ठलाच्या मस्तकी एक टोप आहे. दोन्ही दंडावर बाजूबंद आहेत. उजव्या हातात कमळाचं फूल आहे. कमरेवर उपरणं घेतलेलं आहे आणि ते चरणकमलापर्यंत पोचलेलं आहे. श्री विठ्ठलाच्या डाव्या हाती शंख धरलेला असून तो शंख कमरेवर ठेवला आहे. असा हा रुक्मिणी वल्लभ सर्वांचं चित्त चोरून नेणार आहे. समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभम, जघननिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदर कंज नेत्र, सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. ज्याचे समचरण कोमल आहेत, नूतन नील जलधाराप्रमाणे ज्याचा वर्ण आहे, ज्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, असं निर्मळ हास्य करणाऱ्या पुंडरीकाक्ष श्री विठ्ठलाचं मी ध्यान करतो. विठ्ठल हा लेकूरवाळा आहे. संतांच्या मेळाव्यात रमलेला आहे. सारे संत भक्त त्याची लेकरे आहेत. पांडुरंगाची विविध नावाने उपासना केली जाते. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठू माऊली, विठ्ठल गुरुराव अशा असंख्य नावाने भक्त त्यांना प्रेमाने संबोधतात. विठ्ठल हा दीनांचा दयाळू, अत्यंत कनवाळू, परम उदार, भक्त काम कल्पद्रुम आणि योगी दुर्लभ भक्त सखा आहे. सर्व साक्षात्कारी संतांनी श्री विठ्ठलाच्या अभंगातून अनन्यसाधारण वर्णन केलं आहे. वेदांनी विठ्ठलाची स्तुती केली आहे, तर पुराणांनी श्री विठ्ठलाची स्तोत्र गायली आहेत. श्री विठ्ठल हे सर्वांचं आवडते श्रीकृष्ण नंदनवन आहेत. श्री शंकर पार्वतीला सांगतात, हे पंढरी क्षेत्र माझं स्वरूप आहे. माझं हृदय म्हणजे ते बिंदुस्थान म्हणजे विठ्ठल कमरेवर हात ठेवून पंढरी क्षेत्रात उभा आहे. ते विठ्ठलच लक्ष्मीजवळ आहेत. ते पुंडलिकाच्या दारात उभे आहेत. ते विठ्ठल चराचराला व्यापून राहिले आहेत. ते सगळीकडे आहेत. ते गोकुळामध्ये बासरी वाजवीत होते. त्यांनाच गवळणींनी उखळाला बांधून ठेवलं होतं. त्यांनीच मथुरेला जाऊन कंस चाणूर दैत्यांना मारलं आहे. या ऋषिकेशानेच सांदीपनीच्या आश्रमात राहून विद्याभ्यास केला होता. त्यांनीच समुद्रात द्वारकानगरी बांधून सगळी मथुरा तिथे नेली होती.
त्यांनीच रुक्मिणीला रुसवलं आणि दिंडीर वनात पाठवलं. मग त्यांची समजूत घालण्याच्या निमित्ताने ते इथे आले. पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले आणि तिथेच विटेवर वाट पाहत उभे राहिले. अजूनही ते आपल्या भक्तांची वाट पाहत आहेत. असे हे विठ्ठल प्राज्ञो नरक जित्क्रांती रूपवर्ण स्वरूपवान स्पर्शेंद्रिय शौरिमयो वैकुंठ सन्निरुद्धकः. भगवान श्री विठ्ठल ज्ञानमय आहेत, नरकासुराला जिंकणारे आहेत. त्यांची सुंदर घननीळ शरीरकांती आहे. ते स्पर्श सुलभ असून वैकुंठ स्वरूप आहेत. गोपती गोपिकावश्यो गोप बालानुगोगती गणकोटी परिवारो गम्यो गगन निर्मलहा. हेच विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण गोपींचे पती, गोपींचे गृहकृत्य करणारे, गोपींना वश, गोपाळांच्या मागे जाणारे, आकाशाप्रमाणे निर्मल कोटी यादवगण हेच ज्यांचा परिवार आहे असे आहेत. षडक्षरमयो बालकृष्णो ब्रह्मर्षी पूजितः नारदाधिष्ठित क्षेत्रो वेणुवादन तत्परः. हे विठ्ठल रामकृष्ण हरी षडक्षर रूप असणारे आहेत. बाळकृष्ण ब्रह्मऋषींनी पूजलेले वेणू वाजवण्यात तत्पर असे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, कटावर ठेवून आहात जना दावितो संकेत भवाची या अंत इतुलासी. कटावर हात ठेवून पांडुरंग सगळ्या जगाला संकेत करतात की एखाद्या नदीला कमरे इतकं पाणी असेल तर त्यात कोणी बुडत नाही. त्याप्रमाणे माझ्याकडे येणाऱ्यासाठी दुस्तर भवसागर कमरे इतकाच खोल आहे. कमरेवर हात ठेवलेले विठ्ठल भगवंत आपल्याला सांगत आहेत, तू आता माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा तू घाबरू नको. आत्तापर्यंत तू या खोल भवसागरामध्ये बुडत होतास, पण आता तू माझ्यासमोर आलेला आहेस. त्यामुळे तू या भवसागराच्या खोल पाण्यात बुडण्यावाचून वाचला आहेस. माझ्याकडे आल्याने हा भवसागर अगदी अटला आहे आणि केवळ त्यात कमरे एवढं पाणी उरलं आहे. तेव्हा तू सहजच हा भवसागर पार करू शकशील. गर्भाघरातील श्री विठ्ठल मूर्तीचं व्यासपीठ 3 फूट उंचीचं आहे. 4 खांबावर आधारलेलं आहे. ते चांदीने मढवलेलं आहे. दोन्ही बाजूंना गायींची आकृती आहेत. मागील बाजूला चांदीची प्रभावळ आहे. भगवंताच्या डोक्यावर चांदीच्या अनंत शेषाचे म्हणजे नागाचे 5 फण आहेत. छत देखील चांदीच्या पत्र्यांनी मढवलेलं आहे. वरच्या बाजूला चांदीची घंटा आहे. श्री विठ्ठलाच्या स्नानानंतर पाणी वाहून जाण्याची व्यवस्था आहे. त्याला गोमुख म्हणतात. श्री विठ्ठलाच्या उजव्या बाजूला सेवेकरी बसतात. श्री विठ्ठलाची मूर्ती एका चौकोनी वेदीवर उभी आहे. या चौकोनालाच वीट संबोधतात. विटेखाली उलटं कमळ आहे. मूर्तीच्या मुखावर काही भाग दुग्गोचर होतात. ते श्रीमुखावर स्थिरावतात. अंतरी प्रेमोर्मी उठतात. इसवी सन 1873पर्यंत मूर्तीच्या चरणाभोवती हातांनी मिठी मारता येत असे. पण 1873 साली दर्शनामिषाने आलेल्या एका गोसाव्याने आपल्या हातातील लोखंडी चिमटा मूर्तीच्या उजव्या पायावर मारला आणि त्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला गेला. एका माथे फिरूने धोंडा पायावर मारला असंही सांगितलं जातं. त्यामुळे पांडुरंगाला मिठी मारून आता दर्शन घेता येत नाही. जगात अनेक मंदिरं आणि मूर्ती आहेत, पण अशा सर्व मंदिरांमध्ये आणि मूर्तीमध्ये हे विठ्ठल मंदिर आणि विठ्ठलाची मूर्ती याचं फार आगळं वैशिष्ट्य आहे. या मंदिरामध्ये या विग्रहाचं एक अद्वितीयपण आहे, कारण या विठ्ठल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली नाही. साक्षात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णच इथे विठ्ठलाच्या रूपात प्रकट झाले आहेत. ही मूर्ती स्वयंभू असून मूळचीच आहे, हा भाविकांचा दृढ विश्वास आहे. कोणी असा विचार करत असेल की ही विठ्ठलाची मूर्ती घडवलेली आहे तर तो फार मोठा अपराध करत आहे. अशा व्यक्तीविषयी तुकाराम महाराज म्हणतात, स्वयंभू आमुचा विटेवर उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग, नाही घडविला नाही बैसविला पुंडलिक आला भेटावया. द्वारकेची अवघी घेऊनी संपत्ती आले ऋषिकेशी पंढरीशी. तुका म्हणे मूर्ती घडविले जे म्हणती त्याच्या मुखाप्रती किडे पडो. ही जी विठ्ठलाची मूर्ती आहे तर मूर्तीची कोणी स्थापना केली नाही किंवा ही मूर्ती कोणा मूर्तिकाने घडवली नाही किंवा पुढे कोणा आचार्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली नाही. अशी वेळ नव्हती की या मूर्तीमध्ये प्राण नव्हता आणि नंतर त्याचा प्रवेश झाला. त्यामुळे असं जर कोणी मानत असेल तर ही गोष्ट तुकाराम महाराजांना बिलकुल मान्य नाही. जे लोक अथवा ज्या लोकांच्या मुखातून अशी वचने निघतात त्या मूर्तीची कोणीतरी स्थापना केली इसवी सन एवढ्या 1000 वर्षापूर्वी वगैरे तर त्यांच्या मुखामध्ये किडे पडो असं तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी आणि संशोधकांनी अभ्यास केला आहे. बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असं मानतात.
कानडी शिलालेखातही ते विठ्ठरस विठ्ठ असे शब्द आहेत. ते विष्णू शब्दाची व्युत्पत्ती सांगणारेच आहेत असं मानलं जातं. संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची व्युत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. त्याचं विश्लेषण केलं म्हणजे अर्थ निघतो तो असा: वी म्हणजे ज्ञान, ठोबा म्हणजे आकार, ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानाची मूर्ती म्हणजे विठोबा, किंवा वी म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे आसन, अर्थात गरुड ज्याचं आसन आहे असा जो विष्णू तोच कटीवर कर ठेवून विटेवर उभा आहे. श्रीकृष्ण, श्री विष्णू आणि श्री विठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचं आगमन द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झालं. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण, म्हणूनच बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरात जात नाहीत. काही विद्वानांच्या मध्ये विठ्ठल हा शब्द विष्ठल या शब्दापासून झाला असावा असं म्हणतात. विष्ठल म्हणजे दूर, एकीकडे रानावनात असलेली जागा, स्थळ, व विठ्ठल देव म्हणजे दूर एकीकडे रानावनात असणारा देव. देव हा उत्तर पदाचं लोप होऊन विठ्ठल हा नामनिर्देश प्रचलित झाला असं सांगण्यात येतं. विठ्ठलाचं दुसरं नाव पांडुरंग आहे. पांडू या शब्दाचा अर्थ होतो पांढरे आणि रंग म्हणजे रंग. विठ्ठल हे गोपाळकृष्ण आहेत, गोप वेशधारी आहेत. तेव्हा गोपाळकृष्ण गायींना चरण्यासाठी वनात जातात आणि संध्याकाळी गोधुळीच्या समयाला जेव्हा ते परत येतात तेव्हा घामाने माखलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर सर्वांगावर गायींच्या खुरांनी उधळलेली धूळ बसल्यामुळे त्यांचं मुखमंडल सर्वांग धुसर होतं. तेव्हा त्यांना पांडुरंग या नावानेही संबोधण्यात येतं. श्री पांडुरंगाची युगे 28 ही आरती अत्यंत प्रसिद्ध आहे. युगे 28 विटेवर उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. 28 युगे विटेवर उभा या पंक्तीसाठी अनेक संत मंडळींनी अनेक विश्लेषण लिहिले आहे. पुढील विश्लेषण हे तर्कसंगत असून शास्त्रामधून प्रमाणानं दिलं गेलं आहे. युगे 28 विटेवर उभा. पुंडलिकाच्या प्रेमा युगे 28 समचरणी वास पंढरीचे. हे नोहे आजकालीचे युगा 28चे. मज निर्धारित साचे हा मृत्यू लोकही नोहे. विठ्ठल सर्वश्रेष्ठ आहे. पुंडलिक महान भक्त आहे. पंढरपूर हे सर्वोत्तम क्षेत्र आहे. चंद्रभागा परमपावन तीर्थ आहे आणि हे सर्वच अनादिकाळाचं आहे. संकल्प करताना ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वाराह कल्पे सप्तमे वैवस्वत मन्वंतरे 28तमे कलियुगे तत् प्रथमचरणे असं म्हटलं जातं. युगे 28 विटेवर उभा याचा अर्थ असा आहे की काळ मोजण्याची प्राचीन पद्धत अशी होती की ब्रह्मदेवाचं आयुष्य द्विपरार्ध आहे. त्याच्या एका दिवसात 14 मन्वंतर होतात आणि एक मन्वंतर म्हणजे 71 महायुगाचं आहे. 71 महायुग गेली की एक मन्वंतर होतं आणि 14 मन्वंतर वर्षे अशी 100 वर्षे म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य. त्यापैकी आत्तापर्यंत ब्रह्मदेवाचा एक परार्ध होऊन गेला म्हणजे 50 वर्ष पूर्ण होऊन दुसऱ्या परार्धाला सुरुवात झाली आहे. त्यातील त्यांच्या 51व्या वर्षाचा पहिलाच दिवस चालू असून त्या दिवसातलं 6 मनू संपून 7व्या वैवस्वत मन्वंताला आरंभ झाला आहे. त्यातील 27 महायुगे संपून 28वे महायुग चालू आहे. त्यातील 4थे कलियुग चालू आहे. कलियुग सुरू होण्याच्या समयाला श्रीकृष्ण भगवान द्वारकेवरून पंढरपूरला रुक्मिणीच्या शोधाकरता आणि पुंडलिकाला भेट देण्याकरता आले. त्यांना येऊन 28 युगे झाली नसून 28व्या युगात आले असा अर्थ केला जावा. संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने युगे सप्तमी विभक्ती या शब्दाचा अर्थ युगामध्ये असा होतो. त्यामुळे भगवंत 28व्या युगात आले हा अर्थ स्पष्ट होतो. उदाहरणार्थ एखाद्याचा जन्म सांगताना इसवी सन 1934 आहे असं सांगतो. याचा अर्थ तो इतक्या वर्षाचा आहे किंवा तो 2000 वर्षाचा आहे असं सांगायचं नसतं. तसंच युगे 28 विटेवरी याचा अर्थ काढू शकतो. श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन जन्मोजन्मीचं समाधान आणि आनंद हृदयात साठवून भाविक भक्त सोळखांबीत येऊन पुन्हा एकदा श्री विठ्ठलाचं दर्शन करण्याचा प्रयत्न करतात. क्षणभर का होईना पण भक्त भगवंताच्या पदस्पर्शाने पूर्णपणे पुलकित झालेला असतो. हृदयाच्या कोपऱ्यातून भगवंताची आठवण करून भाविक फक्त गरुड खांबाकडे जातात. सोळखांबी मंडळात डाव्या बाजूला एक खांब चांदीच्या पत्र्याने मढवला आहे. तोच गरुड खांब होय. या खांबाला पुरंदरदास खांब असंही म्हणतात. याच खांबाजवळ बसून कर्नाटकातील संत पुरंदरदासांनी विठ्ठल भक्तीची पदं गायली होती. भाविक लोक या खांबाला आलिंगन देतात.
त्याच्याजवळ एक संगमरवरी गोलाकार दगड आहे. त्याला रंगशिळा असं म्हणतात. या रंगशिळेवर उभे राहून भाविक लोक कान करून हरी हो हरी वासुदेव हरी म्हणत नाचतात. भक्त भाविकांची श्रद्धा आहे की असं रंगशिळेवर नाचून ते पांडुरंगापुढे आपला गुन्हा कबूल करून माफी मागतात, त्याच्याकडे जशी प्रार्थना करतात. आज इथेच थांबू. हरी ओम तत्सत.